सगळ्यांना शुभ सकाळ। तर आजचं वातावरण पहा, बारीक बारीक पाणी येऊ राहिलं आज। काल तर एवढं उन्हानं जावलं की भयंकर। आणि आज म्हणजे आता 8 दिवस झाले रोज असंच चालू आहे की पाणी येईन का, वावरात जावा का नाही, हाच विचार चालू आहे। पण भाकर भाजी सगळं करून घेतल्यावर खुल्लं तर मग वावरात जाणे, पाणी आलं तर घरी राहणे। म्हणजे जसं निंद्याच्या वेळेस वातावरण असते तसंच वातावरण चालू आहे। आणि इकडे चालू आहे, काल येचून आणला तो कापूस निवळला। हे एवढ्या साऱ्या नख्या निघू राहिल्या, कारण रोजानं बाया सांगितल्या की बायाचा असाच निघाला असते। अर्धे बोंड, अर्ध्या नख्या सगळंच घेतात, त्यात पाला पातोडा सगळंच। आणि बकऱ्या करू राहिल्या मस्त हे आराम। आणि माझी तब्येत जराशी खराब आहे आज, मला तर काही वावरात जा नाही वाटू राहिलं। पण पाहतो आता टाईम आलो काय होते काय नाही। आणि पहिले पिऊन घेतो आता चहा। सगळ्या घरादारात पसारा आहे कापसाचा। आहे पा पाण्याचा कापूस नाही लावता येऊ राहिली गंजी, पाण्याचा कापूस नाही गंजी लावता येऊ राहिली ना काही। तसेच गठोडे ठेवून वाहू राहिले पंख्याचा हवेत। कुकडे कूलर तर कुकडे काय, सगळा पसारा। तरी अजून सोयाबीन घरी आलं नाही। सोयाबीनची गंजी वावरातच लागेल आहे। येते की नाही याची गॅरंटी नाही। दाखवतो मी तुम्हाला, व्हिडिओ पाहत राहा। चॅनलवर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा। बाबा या मग चहा प्यायले। चहा बनवला मस्त आज, दुधाचा नाही बनवला पण काळा बनवला। कारण की दुधाचा जसा त्या बकरीच्या दुधाच्या चहा ना जशी तकलीफ होऊ राहिली असं वाटू राहिलं। बकरीच्या दुधानं पित्त वाढू राहिलं, पित्त। कारण की ते गरम असते म्हणतात। काळजू राहिलं मला बोलेच नाही समजू राहिलं, पण तब्येत खराब झाली तर बकरीच्या दूध प्या नाही वाटू राहिलं। म्हणून आज काळाच चहा ठेवला। दुधाचा नान नाही करायला पुरत आणि तब्येत खराब करायला नाही पुरत। मिरच्या घेतो ठेच्याले भाजून पहिले। आणि आज बनणार आहे मस्त हिरवे मिरचीचं बेसन। आणि बेसनासाठी लागणार आहे आपल्याला हिरवे मिरचीचा ठेचा आणि टमाटर, कांदा आणि हिरवा सांबार। आज बनवतो मग 1 नंबर बेसन। अशी जे लोक मिरच्या भाजणं होतात आणि चायची असते। आणि स्वयंपाक तर मग 4 पोळ्या टाकल्या की झालं काम। आंघोळ गिंघोळ तर सगळी केली, पण कपडे राहिले अजून धुवायचे। स्वयंपाक करावं लागते, कपडे धुवायला लागतात। झालं तर वावरात जायला उरकले सगळे काम घरातले। चला तर मग निघलो आता वावरात। वातावरणही मस्त, ऊन तर पुरायला आता। सकाळी सारा बारीक पाणी येत जाय। आणि आई तर मी उठायच्या पहिलेच गेली वाटते आज, मला तर माहीतही नाही। मी घरीच वाट पाहू राहिली, गेली वाटते ते वावरात। मी उठली तर दिसली फक्त मला, आणि पयाली कशी गेली काय माहीत। बंडीशिवाय तर जात नाही, चालणं तर होत नाही तिच्याच्यानं। गेलीशी तशीच उठत बसत 2 बाया आहेत तर बायाच्या मागं सकाळीच पाहावं लागते, नाही तर मग आमचं आरामशीर असते। सगळे घरातले कामं करून सगळं पद्धतशीर करून मग वावरात दिवसभर चालतेच आहे। अर्ध्या मंदा स्टॉप घ्यावं लागते तिकडूनही वावरातून येताना आणि घरूनही जाताना। कारण की ती बैल पाणी पाजायला पाणी आहे तिकडे, नाल्यातही आहे पण मग बैल चढत नाही वर। अति आहे ते लोक पाणी पाजून घेऊ राहिले बैलाले। आणि संध्याकाळी अतिच थांबा लागते पाणी पाजायला, कारण तिकडे काहीच पाण्याचा मेळ नाही बैलाले पाजायला। पोचलो मग वावराच्या अर्ध्या मंदात। आता 12 वाजू राहिले वावरात पोचायला, आणि वाजतात असते कारण आता सध्या अर्ध्या मंदात पोचेला। आणि रस्ते तर कालच्या व्हिडिओत पाहिलेच तुम्ही किती बेकार आहेत ते। बैलाले चालता येत नाही, बैलाची कदर येते पण आता बैलाचे हाल होतात आणि आमचे हाल होऊ राहिले। एवढा खराब झाला रस्ता पाण्यानं।
आणि याच्या पहिले पाण्यानं खराब झाले होते, पण पिकं आणण्यासाठी लोकांना केले JCPनं दुरुस्त, पण आता डबल जसेच्या तसेच झाले. आता काय होते काय माहीत, मी तुम्हाला दाखवतच राहतो. पोचलो वावरात, आणि वावरात पोचता बरोबर आलो बरबटीच्या शेंगा घ्यायसाठी. कालही आलो होतो, म्हणजे कालही नेल्या, पण एवढ्या हात की लय असा येल गईवरला होती बरबटीनं, पण घुशाली हिंमत नाही होऊ राहिली. हा सगळा आहे हेच आहे, मंडपच घालेला आहे, कारण ती सौर म्हणजे सोलर लावेल आहे. तर मला वाटलं ती पराठी बिराठी काही येत नाही, तर म्या बरबटीच्या शेंगाच लावून दिल्या. तोडे लावायला आलतो त्यावेळेस, वायकं लावले होते, पण वायकं नाही आहे, सगळ्या यानं जैले ते. चला मग दाखवतो मी तुम्हाला जेवायच्या वेळेस. आणि आईले उशीर होते, तिकडून आले. आई गेली तिकडे पात घेऊन, कारण आई सकाळीच आली. कशी आली काय माहीत, पण माल जमा करायच्या नांदात आली ते लवकरच. तसं तिले चालता येत नाही, पण आता बाया असल्याच्यानं तिला यास लागलं एकटीले. आणि मी उठली नव्हती, मी लवकर येऊ तर मला फक्त ते उठल्या उठल्याच दिसली आणि पयाली. चला तर मग शेंगा घेतो तोडून मी. कशी काय आली माय चालत आज आई माई तशा सुनायच्या मागा पैतात सासा तुमच्या मागं थोडी पाव आम्ही पूर्णाची पोळी तर तिकट संग खाते बाई. नाही नाही काय म्हणतात, सुनीले पोरीले म्हणतील जाय येत नाही मी, 11 वाजता जाऊ 12 वाजता जाऊ. आणि सुनीच्या मागे कशी पयाली बघा बघ. सुन का एकटी यायची माय बाई पराठी मोठी मोठी आहे. मामी तवाची बाई दादा तरी या लागत होतं. रोटी दिसले आपल्या काय नाही, डुकराटी नाही थांबत, डुकरं सांगतात मिस्टरी त्या नालीत. आणि तसेच पयत निघतो, तसे येतात ते. आम्हाला 2-3 खेप दिसले तसेच डुकर. तर चला मग झालं आता मस्त जेवण. सगळे गेले आपापल्या पाथीवर, आणि पराठी एवढी मोठी आहे की कोणीच कोणाला दिसत नाही, फक्त मीच हा मेरीवर आखरी. कारण येईनं जेवण करून हे पटापट पयाले. आणि हे पहा अशा नख्या तुटून येऊ राहिल्या कापसाच्या सळल्या पाण्यानं. याच्याला लय भारी जाते. हा 2 बाया आहेत आणि आम्ही 4 जण. तर पाहू आज किती होते पराठी आणि किती राहते. चला मग मी घेतो कापूस वेचून, नाही तर कल्ला करतील हे लोक. हे पा धुऱ्यावर कोणीच नाही, मीच हा फक्त एकटी वटी बांधून. मावटीत अजून कापसाचं बोंड नाही, पण एक बार लागली तर मग मी मागं पायत नाही.